करणाऱ्यांना लोक जोडे मारतील असं वक्तव्य केलं होतं. तुम्ही म्हणाला होता की तुमचं नाव नाही घेतलं, मात्र त्या शिवसेनेच्या मुखपत्रात आता काँग्रेसवर सुद्धा स्वबळाच्या भाषेवर ताशेरे ओढण्यात आले. मी आज त्या विषयावर बोलणार नाही, पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की जो लेटर बॉम्ब शिवसेनेच्या आमदारांनी फोडलेला आहे, प्रताप सरनाईक, त्याच्यावरच प्रतिक्रिया खऱ्या अर्थानं दिली पाहिजे. मी काल पण पुण्यामध्ये ते बोललो होतो की ते त्यांचा पक्षाचा मामला आहे, पण जेव्हा तो लेटर मी वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रताप सरनाईकांनी त्यांच्या विद्यमान आमदारांनी सांगितलं की भाजपसोबत अलायन्स का करावं लागणार, की मला आता माझ्या परिवारासहित मी जे केंद्रीय तपास यंत्रणेच्या त्रासामुळे मी त्रासलेलो आहो. अनिल परब आहेत, अजून त्यांचे एका आमदाराचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसच्या वतीनं आमची भूमिका अशी स्पष्ट होत होती की भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेनेला, कधी राष्ट्रवादीला त्रास देताना आपण पाहतोय, त्याचा गैरवापर करताना आम्ही पाहतोय. ज्या शिवसेनेने, ज्या सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या BJPला त्यांचा बोट धरून महाराष्ट्रामध्ये त्यांना वर आणलं, त्यांचाच मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री असताना त्याची खुर्ची काढण्याचा जो प्रयत्न भाजपच्या वतीनं चाललेला आहे, हेच खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे. आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून या पद्धतीचं जे प्रयत्न सुरू आहे त्याचा वापर चुकीचा केला जातो आहे, त्याचा विरोध, त्याचा निषेध काँग्रेस या निमित्तानं करते आहे. पण त्या पत्रात असंही म्हटलेलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आपल्याच पक्षातील नेत्यांना गळाला लावत आहेत आणि त्यांनी आपला पक्ष कमकुवत होत आहे. बघा, त्याचा इशारा त्यांनी सांगितला, पण त्या इशाऱ्यामधला जो मूळ होता, त्या मूळ पण हा ओळखण्याची गरज आहे की कसं त्या केंद्रीय तपास यंत्रणा वापर चुकीचा करून त्यांना कसा त्रास देतो आहे, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि हेच खऱ्या अर्थानं लोकशाहीमधलं, हेच सगळ्यामधलं त्रासदायक आणि जनतेला त्रास देण्याची व्यवस्था त्याच्यातली आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होतं. काँग्रेसला का टार्गेट केलं जात आहे शिवसेनेकडनं? सामनामध्ये आज थेट काँग्रेस पक्षाचं नाव, तुमचं स्वतःचं, पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेऊन निशाणा साधण्यात आलेला आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही कोरोनाच्या काळात स्वबळाचा जो नारा दिलेला आहे, असं जर केलं तर लोक तुम्हाला जोड्यांनी मारतील. काँग्रेसनी सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये काम केलेलं आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून रक्तदान असेल, ऑक्सिजन असेल, प्लाझ्मा असेल, मास असेल, अशा विविध व्यवस्थेमध्ये वेळ आला तर आर्थिक मदत असेल, ते करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. ते काही लपलेलं नाही आहे. पण राहिलं पक्षाची भूमिका, हे शिवसेना पण मांडलेली आहे की आम्ही स्वबळावर लढू, आम्हालाही आमचा पक्ष मोठा करायचा आहे. BJPने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, आम्ही स्वबळावर लढू. म्हणजे त्यांना न बोलता काँग्रेसला टार्गेट करायची अशी भूमिका आपल्या माध्यमातून, कारण मी तर सामना वाचतच नाही, मी मागं पण जाहीर केलं. पण तुम्ही जे सांगताय, सामन्याचा उल्लेख करताय, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कोणाला त्रास का व्हावा, हा सवालही या निमित्तानं आमचा निर्माण होतो आहे. आणि त्याच्यामुळे आमच्यावर कोणी टीका करत असेल तर त्या टीकेला आम्ही फार काही महत्त्व देत नाही. जयंत पाटील जे आहेत, जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी असं म्हटलंय की काँग्रेसने शेवटपर्यंत जर स्वबळाचा नारा दिला तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊ शकते असं संकेत दिले. आम्ही त्यांना या अलायन्सच्या शुभेच्छा सुरुवातीला दिल्या, आज पुन्हा त्यांना शुभेच्छा देतो की लवकर अलायन्स करा आणि तुम्ही जाहीर करा, आम्हाला काही त्याचा प्रॉब्लेम नाही. नाना, चंद्रकांत पाटील असं म्हणतात की पत्र हे घरगुती पत्र होतं, सरकारी दस्तावेज जर लीक झाला तर समजू शकतो, मात्र ज्या प्रकारे घरच्याच आमदाराचं पत्र लीक होतं तर कुठतरी ही ऑन पेपर खतखत जी आहे आमदारांची, शिवसेनेलाच बाहेर काढायची होती. असं चंद्रकांत पाटलांनाही माहिती आहे की नेमकं केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्याही नेत्यांना काय त्रास देते आहे ते त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे चंद्रकांत पाटलांचं जे काही दिल्लीतून त्यांना जेवढं सांगता येतं तेवढंच सांगतात, ते त्याच्या पलीकडे सांगत नाही. भाजपच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांना पण त्रास आहे, अनेक खासदारांना पण त्रास आहे आणि अनेकांनी तर आत्महत्या करायला सुरुवात केलेली आहे खासदारांनी, तेही चित्र आपण पाहतोय. त्याच्यामुळे
शिवसेनेचा त्रास असेल की भाजपला त्रास असेल किंवा राष्ट्रवादीला त्रास असेल, आता अनिल देशमुखाचं काय झालं हा प्रश्न विचारा ना चंद्रकांत पाटलांना. मूळ प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं परमवीर सिंग असतील, वाजे असेल, जे जिलेटिंग जे आलं होतं नागपूरवरून त्याचा तर कधीच उल्लेख केला जात नाही. पुलवामाच्या घटनेमध्ये जिलेटिंग कुठून गेलं होतं, बारूद कुठून गेली होती तेही नागपूरचाच होतं. हे आता परवा मुंबईत आलं तेही नागपूरमधून आलं. त्याचा उल्लेख का करत नाही भाजप, हाही सवाल या निमित्तानं उभा होतो. आणि म्हणून एक लेटर लीक होतोय त्याचं तळपायाची आग, कारण की केंद्रीय तपास यंत्रणेचं जो चुकीचा वापर केला जातोय त्याला लपवण्यासाठी, त्याला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं स्टेटमेंट भाजपकडून येतात आहेत, हे स्पष्ट होतं. नाना, शरद पवारांनी 15 राजकीय पक्षांची बैठक आज दिल्लीत बोलवली आहे. मोदी विरुद्ध मोड मांडण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत. ऑलरेडी युपीए एक्झिस्ट असताना शरद पवारांच्या या सगळ्या प्रयत्नाकडे तुम्ही कसं बघता? पवार साहेबांचं हा काही पहिला प्रयत्न नाही. अनेकदा जेव्हा राजकीय समीकरण बदलतात त्यावेळेस पवार साहेबांनी अशा भूमिका अनेकदा घेतलेल्या आहेत. त्यासाठी हा नवीन काही प्रश्न नाही, हे पहिल्यांदा करतायत या पद्धतीनं असं म्हटणं चुकीचं ठरेल. सर, विधानसभा सत्र सुरू होणार आहे. उद्या BSCची बैठक आहे. काँग्रेस अध्यक्षपद, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावावी यासाठी आग्रही आहे का? आणि आतापर्यंत काय ठरलं आहे? काय निवडणूक? परवा मी आणि आमचे CLP नेते बाळासाहेब थोरात साहेब मुख्यमंत्री मोदयांना भेटलो आणि याच्यामध्ये सांगितलं की या अधिवेशनामध्ये स्पीकरची निवड व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती करून आलेला आहोत. त्याच्यामुळे काँग्रेस या अधिवेशनामध्ये स्पीकरचं पद ची निवड झाली पाहिजे, त्याच्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. कोणाकडे असावं या सगळ्या संदर्भात? काँग्रेस पक्षाकडे. नवी मुंबई विमानतळाचा एक वाद असतोय. महाविकास आघाडीने जिथे बाळासाहेबांचं नाव असावं असं तिथे स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीचं जाहीर केलं होतं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ असं नाव असावं कारण ते मुंबई विमानतळाचं एक्सटेन्शन आहे असं एक जाहीर केलेलं आहे. आपली त्या कसं आहे, आता कोरोनाच्या स्थितीमध्ये एकीकडे कोरोनाच्या याच्यामध्ये एखादा पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी जी भूमिका मांडतं तर त्याला लोक जोडे मारतात, अशा पद्धतीचं वाच्यता त्या दिवशी आलेली आहे. एका विमानतळाला नाव देण्याच्या दृष्टिकोनातून या पद्धतीचाही वाद निर्माण व्हावा या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये हे दुर्भाग्यच आहे. मग कोणी कोणाला जोडे मारावेत याचंही आता ठरवलं पाहिजे. काही लोकांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात, काही लोक दिबा पाटील साहेबांचा उल्लेख करतात आहेत आणि असा वाद निर्माण होण्याची कारणं काय. म्हणून अशा या परिस्थितीमध्ये असा वाद येऊ नये यासाठी सरकारने एक सामूहिक निर्णय करण्याची वेळ आहे. आणि आखरी अशा महान व्यक्तिमत्वाच्या जेव्हा नावाला एक आपसी विरोध होत असेल तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे चुकीचा संदेश जातो असा काँग्रेसकडून आम्ही भूमिका मांडतो. जो खत लिखा गया उसमें सीधे तौर पे कांग्रेस के ऊपर और एनसीपी के ऊपर आरोप लगाए गए प्रताप सरनाईक ने. कैसे देखते हैं अपने आरोपों को? क्योंकि आप कह रहे थे कि आप अकेले जाएंगे, लेकिन अब उनकी तरफ से कहा जा रहा है कि पार्टी तोड़ने का और आपको सीएम पद का जो सीएम को सपोर्ट ना करने का एक उनकी तरफ से लिखा गया है. प्रताप सरनाईक जो कि करीबी माने जाते हैं. देखो, प्रताप सरनाईक का अगर आपने लेटर पढ़ा होगा तो उसमें उन्होंने कहा कि मुझे और मेरे परिवार को बहुत तकलीफ केंद्रीय तपास यंत्रणा की ओर से दी जा रही है और ऐसे समय में मुझे ही नहीं तो अनिल परब का भी नाम लिखा है और एक उनके उनके शिवसेना के नेता का नाम लिखा है, इनको भी उसमें तकलीफ हो रही है. और ऐसे समय में अपने पास एक ही पर्याय है कि बीजेपी के साथ में महाराष्ट्र में सरकार बनाने का एक पर्याय, ऐसा उस लेटर में लिखा गया है. एक दूसरा महत्व का इशू ऐसा है कि हमने कांग्रेस की तरफ से स्पष्ट हमने एक बार नहीं कई बार कह दिया है और हमारी नेता सोनिया जी गांधी ने भी कह दिया है कि हम इस सरकार में जो है, जो उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में जो महाराष्ट्र में बनी है, वो बीजेपी को रोकने के लिए हमने ये सरकार में शामिल हुए हैं. महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस की तरफ से भी बार बार ये कहा कि हम लोग 5 साल कोई भी तकलीफ न देते हुए सरकार के साथ पूरे समर्थन के साथ उद्धव ठाकरे जी की सरकार के साथ रहेंगे. ये हमने महाराष्ट्र कांग्रेस की तरफ से भी बार बार कहा है. इसलिए मुख्यमंत्री जी को हमारे तरफ से कोई तकलीफ नहीं है.
रहा सवाल तीसरा कि जो एनसीपी और कांग्रेस शिवसेना के नेताओं को अपने पार्टी में ले रहे हैं, आज तक तो हमने शिवसेना से कोई नेता को हमने पार्टी में नहीं लिया। जिन्हें लिया होगा उनके लिए वो लेटर में लिखा होगा, वो कांग्रेस के लिए उसका जवाब देने का कोई जरूरत नहीं। लेकिन लोकल बॉडी इलेक्शन को लेकर क्या कहना आपका? आप कह रहे हैं कि 5 साल तो रहेंगे, लेकिन कल शरद पवार जो है उन्होंने अपने पार्टी के फाउंडेशन डे पे कहा था महाविकास आघाड़ी इंटैक्ट है और आगे आने वाले सभी इलेक्शन जो है वो साथ चुनेंगे। लेकिन कांग्रेस का कहना है कि लोकल बॉडी इलेक्शन जो कि हम कहें मुंबई महानगर पालिका इलेक्शन जो वो भी अपने बलबूते पे। पृथ्वीराज चौहान साहब की जब सरकार थी तब 6 महीने ही पहले अपने लोगों को विड्रॉल किया था, वो भी बात उन्हें याद करना चाहिए। और उस समय भी कांग्रेस और राष्ट्रवादी अलग अलग लड़ी थी, और महाराष्ट्र में लास्ट गवर्नमेंट भी जो बीजेपी और शिवसेना की थी उसमें भी इंडिपेंडेंट लड़ी गई है लोकल बॉडी में। तो महाराष्ट्र में ये कोई नया इतिहास थोड़ी है, अलायंस तो अलग अलग इलेक्शन नहीं लड़ सकती। शरद पवार साहब ने अपना मुद्दा रखा हो, उनके पार्टी का मुद्दा है, कांग्रेस ने अपना मुद्दा रख दिया, तो कांग्रेस को अपना अधिकार है ना। अगर नहीं होगा ऐसा, अगर किसी को कहना है तो फिर बड़ा मुश्किल काम। सर, आपकी वजह से यानी कांग्रेस पार्टी की वजह से शिवसेना का मुख्यमंत्री है, फिर भी कांग्रेस सरकार में होने के बाद भी क्यों टारगेट किया जा रहा है? मुख्यमंत्री उनके स्थापना दिवस के मौके पर नाम न लेते हुए टारगेट कर रहे हैं। आज सामना में तो कांग्रेस पार्टी का नाम लिख दिया, ये क्यों किया जा रहा है? आप कैसे देख रहे हैं इसको? कांग्रेस का महाराष्ट्र में चढ़ता हुआ ग्राफ ये सभी पार्टियों के लिए तकलीफ की बात है। महाराष्ट्र ये हमेशा कांग्रेस के फेवर में रहा है और कांग्रेस को ही मानने वाला बड़ा वर्ग महाराष्ट्र में है। और कांग्रेस आज जिस तरह से लोगों के मन में पुनः स्थापित हो रही है, उसी के आधार पर इस तरह के स्टेटमेंट हो रहे होंगे, ऐसा हमें लगता है। आज के सामना के अग्रलेख में आपका पृथ्वीराज चौहान जी का नाम भी लिया गया है और हमला डायरेक्टली किया गया है, जो मुख्यमंत्री नहीं कर रहे तो संजय राउत के थ्रू किया गया। अच्छा किया सामना में, इस बहाने हमें सामना वाले भी पढ़ेंगे कि इसमें कोई नाना पटोले नाम का कांग्रेस का नेता है, बहुत अच्छा है, उनको धन्यवाद देते हैं। आपसे एक तो पहला कांग्रेस जो एनसीपी जो है वो कह रही है कि कांग्रेस अपने बलबूते पे जाएगी, तो ठीक है हम लोग शिवसेना से अलायंस करेंगे, ये। और दूसरा, आज दूसरी बार प्रशांत किशोर जो है वो शरद पवार जी से मिले हैं दिल्ली में, कहा यह जा रहा है एंटी बीजेपी लेकिन माइनस कांग्रेस फ्रंट बनाने की बात की जा रही है। तो आपको क्या लगता है इसके बारे में, दोनों के बारे में? देखो, शिवसेना और एनसीपी अगर अलायंस करती है तो हमारी उनको बहुत बहुत शुभकामनाएं हैं, हमें कोई उसका विरोध नहीं। हमने तो इंडिविजुअल का नारा लगाया है, तो इसलिए वो सब्जेक्ट भी अब क्लोज हो गया है। एक दूसरा, अगर तीसरा फ्रंट अगर कोई बना रहा होगा तो लोकतंत्र में सबको अधिकार है, लोकतंत्र में सबको अधिकार है। जो उनको कोई, जैसे आपको मैंने जब भी कहा कि शरद पवार जी की पार्टी ने जब पृथ्वीराज चौहान जी राज्य के मुख्यमंत्री थे तो 6 महीने पहले ही सपोर्ट हटा लिया था, तो उनका अधिकार था, उन्हें हटा लिया। तो क्या उनको हमने बोले क्या तब गाली देते थोड़ी बैठे थे हम लोग, वो उनका अधिकार था, उन्हें हटा लिया। तो आखिरी उनको तीसरा फ्रंट बनाने का है, तो उसके लिए कौन रोक सकता है? कोई जबरदस्ती तो किसी को कर नहीं सकते। ये जो लेटर बॉम्ब है, आपको लगता है इसकी वजह से दरारें जो है तीनों पक्षों के बीच में वो थोड़ी बढ़ गई है? क्योंकि इस तरह के से डायरेक्ट लेटर लिखना, वो भी ऐसे एमएलए जो कहा जाता है मातोश्री के नजदीक है। बिल्कुल, उसने जो उसकी तकलीफ जो बताई है कि केंद्रीय तपास यंत्रणा जिस तरह से हम लोगों को तकलीफ दे रही है उसके बारे में उसने बताया है। और कांग्रेस की तरफ से ये बयान बार बार आ रहा है कि बीजेपी ईडी का डर लगा के, सीबीआई का डर लगा के बार बार लोगों को परेशान कर कर उनको डरा रहा है। और ये बात, ये लेटर बम से और उसका केंद्र सरकार की विचारधारा को स्पष्ट करती है। और निश्चित रूप से जिस तरह से बीजेपी ये संवैधानिक व्यवस्था का दुरुपयोग कर रही है, क्योंकि बीजेपी खुद संविधान मानती नहीं है, ऐसा इसका निष्कर्ष लोगों के मानस में आ गया है। नाना, तुम्ही सातत्यानं ह्या लेटर बॉम्बचा मुद्दा भारतीय जनता पार्टी केंद्रीय तपास यंत्रणांचा जो वापर करतायत तिकडे भरकटण्याचा, तिकडे नेण्याचा प्रयत्न करतात। मात्र या लेटरचं टायमिंग जर आपण बघितलं तर टायमिंग लक्षात घेतलं पाहिजे, कारण काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली, त्यानंतर बातम्या अशा येत आहेत त्यांची फोनवरनं चर्चा झाली, त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट तुम्हाला टार्गेट करतात समोरच्या भाषेवरनं, आणि त्यानंतर
आधीच आलेलं असतं, मात्र लीक होण्याचा टायमिंग या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता की तुम्हाला जाणीवपूर्वक फक्त मूळ मुद्द्याचं बोलायचं नाहीये? बघा, या सरकारमध्ये आपण पाहिलं तर काँग्रेसने फार काही आम्हाला हे पोर्टफोलिओ पाहिजे, ते पोर्टफोलिओ पाहिजे अशी कुठलीही भूमिका घेतली नाही. जे मिळालं त्याच्यामध्ये काँग्रेसने आपलं समाधान मानून काम करायला लागलेली आहे. काँग्रेसची भूमिका आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी स्पष्ट केलेली होती की आम्ही या सरकारमध्ये BJPला थांबवण्यासाठी आम्ही या सरकारमध्ये सामील झालेलो आहोत. याचा अर्थ असा की त्यांनी काय बोलावं, काय लेटर बॉम्ब द्यावं, त्यांच्या मनात काय आहे का आम्ही ज्योतिषवाले नाही आहे. ज्योतिषवाले जे आता विरोधी पक्षात महाराष्ट्रात ते आहे, ते महिन्यात सरकार पाडतात, 2 महिन्यात सरकार पाडतात, ते ज्योतिषवाले आहेत. त्याच्यामुळे आम्ही तर नाही आहोत. आता त्यांच्या मनात काय नेमकं हे आम्हाला माहीत नाही. आम्ही आमच्या मनातलं सांगितलेलं आहे की आम्ही उद्धव ठाकरे सरकारच्या सोबत 5 वर्ष कुठलंही सरकारमध्ये काय आम्हाला योजना कमी दिल्यात, काय दिल्यात, त्याचा कुठलाही विचार आम्ही केला नाही, त्याचा वाच्यता पण आम्ही करत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारबरोबर जे कमिटमेंट आमचं आहे त्या कमिटमेंटच्या सोबत आम्ही त्यांच्याबरोबर राहायचं आणि ते राहण्याचा पूर्ण आम्ही प्रयत्न करणार. नाना, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी तुम्ही शिवसेनेला कुठल्याही शर्तीविना पाठिंबा दिला. शिवसेना जर एक पाऊल भारतीय जनता पार्टीच्या दिशेने पुढे टाकेल तर तुम्ही एक पाऊल मागे टाकणार? अरे मला एक सांगा की अखरे त्यांनी पुढे गेले तर आम्हाला त्यांच्या मागे थोडी जायचं आहे. BJP हा आमचा परंपरागत राजकीय दुश्मन आहे. त्याच्यामुळे त्यांनी पुढं पोहलं गेलं तर त्यांच्याबरोबर आम्ही थोडी जाणार आहोत. आम्ही आमच्या ज्या ठिकाणी आहोत तिथं आम्ही बरोबर आहोत. आम्हाला त्याच्यामध्ये काही वादच नाही आमचा. आणि आम्ही आज शिवसेना BJP सोबत जाईल असं कुठलंही नाही. परवा पण उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचं स्पष्ट केलेलं आहे. काही झालं तरी आम्ही BJP सोबत जाणार नाही हे उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आज जे काही स्थितीत आहे त्या स्थितीमध्ये आम्ही उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहोत. आजच्या स्थितीत 5 वर्ष सरकार टिकेल. यस. विकासाचा ध्यास म्हणजे